कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ते दासु अवधारी जोजी। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं। भृत्यारतिं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवाचिये कायमा जीवानी मानेल संतांसी। रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम। ऐसे देई प्रेम काही कळा। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू। सहज लिल्या उदकी वह्या तुम्ही रक्षिल्या निज सत्ते। निळा मने धराला हाती तरी द्यालमती निरुपम। आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू। शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला। नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे। शब्द सृष्टी आंगवे सारस्वत आगवे जीवेसी। वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे मने। रस होती ओळंगणे अक्षरासी। भावाचे अवतरण अवतरवती निजखून। हाताचळे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय। जय हृदय गिवसो निठाय तैवडे भाग्य होय उन्मेषासी। ते नमस्कारोनी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या
जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप. महाराज, आज आपण या ठिकाणी श्री संत सेवा ज्ञानेश्वर महाराज मंडळ म्हणजेच श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ शब्द जरा मागं पुढं होऊ शकतात, कारण की तुमच्या सान्निध्यात पहिलीची वेळ आहे. आणि ह्या कार्यक्रमाचं नियोजन आणि काय बोलावं महाराज, आता मी पहिलीच वेळ आहे. आता आपण 8 दिवस आनंदानं ज्ञानेश्वरीवर चिंतन करू. तसं पाहायला गेलं तर तुम्ही ज्ञानेश्वरीचे भक्त आहात हे तुमच्या चेहऱ्यावरूनच दिसतं. आवड आहे अंतःकरणामध्ये, उत्साह आहे. एवढ्या जोमात दिव्य भव्य हा जो मंडप दिसतोय, असं वाटतं की आपल्या मुलीच्या लग्नालाही एवढं मनुष्य करणार नाही, तेवढं माणूस ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतो आनंदाने. जिकडे तिकडे आता पहिला दिवस आहे तरी इतकी प्रसन्नता वाटते, खूप प्रसन्नता. आम्हीही सत्य करतो, कार्यक्रम करतो, पण हिथं आले असं वाटतं की दिवा पाडवा असतो ना आमचा, गुढी पाडवा म्हणतात, तसंच दिवाळी निर्माण झाले. पहा, आपल्याला आता ज्ञानेश्वरीचं चिंतन करायचं. का बरं ज्ञानोबरांचं एवढं चिंतन करायचंय? का ज्ञानेश्वरीचं चिंतन करायचंय? तर एकच त्याचा उपाय की आपल्या अज्ञानाची निवृत्ती करायची आणि आपल्या जीवनामध्ये ज्ञानरूपी प्रकाश प्रगट करायचा आहे. मी त्या पत्रिकेवर वाचलं बघा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे डॅड्यास. डॅड्यास आहे तिथे, पण खरंच अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको म्हणजे आतमध्ये ज्ञानाचा दिवा आहेच आहे, ज्योत आहेच आहे, पण त्या ज्योतीला कुठेतरी काजळी निर्माण व्हायला लागली. आणि ती काजळी म्हणजे माया, मोह, ममता, विषय. आणि ह्याच्या आहारी जाऊन मनुष्य भरकट 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 कुठं भटकतो कळत नाही. मग ज्याला भटकायची सवय पडली त्याला ज्ञानोबा स्थिर करतात, त्याला ज्ञानोबा ज्ञान देतात की अरे बाळ, फिरू नको, जाऊ नको, तू स्थिर हो, शांत हो, आणि कुठेतरी ह्या 2 वव्या कानावर घे, वाच आणि तुझं कल्याण करून घे. एकच शब्द आहे, पहा, एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. हे सामान्य गोष्ट नाही महाराज, ज्ञानेश्वरी म्हणजे सामान्य गोष्ट नाही. हा हा, साम्राज्य साम्राज्य साम्राज्य, सर्व सुखाचं साम्राज्य. आणि ज्या सुखाला पार नाही, ज्या सुखाला अंत नाही, ज्या सुखाला कुणाची तुलनाही करता येत नाही, असं ज्ञानोबारांनी आपल्यासाठी मांडून ठेवले. आणि ह्याचे खरे पान करणारे, रसपान करणारे आपणच. हा, तसंच अखंड हरिनाम सप्ताहामध्ये श्री ज्ञानेश्वरी पारायण व श्री गुडार्थ ज्ञानेश्वरी भावकथा. आणि आजचा पहिला दिवस आहे, थोडं मागं पुढं होतच राहणार. उद्यापासून मागं पुढं होणार नाही, वेळेवर कार्यक्रम होतील आणि वेळेवर कार्यक्रम सुटतील. पहा, ओम नमोजी आद्या. आद्या म्हणताना इथं कोण घ्यायचं? तर ह्या जगाचं जे आधी कारण आहे, ह्या जगाची ज्याने उत्पत्ती केली असा परमात्मा घ्यायचा. वेद प्रतिपाद्या, इथं पण आद्याच आहे. वेदाचं ज्याने काय केलेलं आहे? प्रतिपादन केलेलं आहे. आणि जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूप असणारा आत्माच स्वसंवेद्या म्हणजे स्वतःच स्वतःला विषय
होणारा किंवा न होणारा दोन्हीही भाव घेऊ शकता. पुढं पुढं पांत चिंतन करू आपण मस्त. त्यावेळेस प्रक्रिया येतील, तुम्हाला जशा जशा प्रक्रिया उकल होतील तसं तसं तुमचं आत्मस्वरूप तुम्हाला प्रगट होईल. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये साधना आहे, ज्याच्या जीवनामध्ये साधना आहे, साधना, ज्याचा अंतःकरण दोषरहित झाले, त्यालाच ह्याचे गूढार्थ कळतो, तोच ह्या गूढार्थामध्ये जातो, अन्यथा कळत नाही महाराज. ह्या भिंतीच्याही पलीकडचं जर पाहायचं असेल तर दिव्य दृष्टी पाहिजे, त्याला सूक्ष्म दृष्टी म्हटल्या जातं. आणि ती दिव्य दृष्टी, ती सूक्ष्म दृष्टी ज्ञानोबा प्रदान करतात. पहा ओबी सांगतो मी. ऐसी कर्म साम्य दशा जेथ होय विरेशा, तेथ श्री गुरु आपैसा भेटीची गा. ऐसी कर्म साम्य दशा म्हणजे ज्याचा अंतःकरण निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करून शुद्ध झालेला आहे, सात्विक झालेला आहे, अशा सात्विक अंतःकरणामध्येच ह्या ज्ञानाचा दिवा होतो, पेटतो, ज्ञान होतं, बोध होतो आणि श्री गुरु त्याला शोधित येतात. त्यारे कुठे तो महात्मा की ज्याने आपले मल विक्षेप आवरण हे दोष घालून टाकले. मल कशाला म्हणतात, विक्षेप कशाला म्हणतात, आवरण कशाला म्हणतात, या स्टेप बाय स्टेप परमार्थामधल्या पायऱ्यात महाराज. ह्याचा अनुभव प्रत्येकाला आला पाहिजे. आपण परमार्थ करतो ना, तर ह्या पायऱ्या आपल्या जीवनामध्ये येतात की नाही हे पाहिलं पाहिजे. आणि मी तुम्हाला काही रडविणार नाही, मी तुम्हाला हसविणार नाही, सांगणार तर फक्त आणि फक्त ज्ञान सांगणार. कारण की ज्ञानाशिवाय जीवनातलं खरं काय म्हणतात त्याला अर्थ नाही. खरं तत्वज्ञान जर मनुष्याला पटलं, झेपलं, रंगला, तर ह्या संसार रूपी दुःखामध्ये खिचपत पडूस तर साम्राज्य भुवनी सुखी नांदे. आणि असं ज्ञान फक्त ज्ञानोबारायांपाशी. आणि ज्ञानोबारायांनी त्या काळामध्ये जी मुक्तीची गवांधी मिळवली, मुक्तीची मांदी मिळवली, ती मांदी, त्या मुक्तीला आपणही काय केलं पाहिजे, प्राप्त करून घेतलं पाहिजे. जयाने घातली मुक्तीची गवांधी, मुक्तीची गवांधी. माझा स्पष्ट आवाज मला येत नाही, स्पष्ट आवाज मोकळा. जयाने घातली मुक्तीची गवांधी, मिळविली मांदी वैष्णवांची, मिळविली मांदी वैष्णवांची, मिळविली मांदी वैष्णवांची, वैष्णवांची. करील ते काय नव्हे महाराज, नव्हे महाराज, करील ते काय नव्हे महाराज, नव्हे महाराज. जयाने घातली मुक्तीची गवांधी, मिळविली मांदी वैष्णवांची. आणि ह्या मुक्तिरूपीचं जर आपल्याला सेवन करायचं असेल तर ज्ञानोबारायांना शरण गेलं पाहिजे. पहिला दिवस आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा. पहा, कुठलंही ज्ञान आरंभी होण्यापूर्वी भगवान गणेशाला
नमन केलं जातं. जर आपण ह्या विद्येच्या देवतेला जर नमस्कार नाही केला तर आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही कुठलाही आरंभ करा, कुठलंही कार्य करा, त्यावेळेस भगवान गणेशाला नमस्कार करावा लागतो. सगळ्या विद्यांची देवता भगवान गणेश आहे. सगळ्या ज्ञानाची, विद्याची, सर्व कार्याची देवता कोण आहे? भगवान गणेश आहे. अनेक उदाहरणं आलेले नवे नवे. सगळ्या महापुराणांचं लिखाण जर कोणी केलं असेल तर भगवान गणेशांनी केलेलं आहे. सगळ्यांना सर्व ज्ञातच आहे, पण तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतत् एकं परत्वं च ब्रह्माभ्यासं विदुर्बुधाः. सनत कुमार, सनन, सनातन ही जी चौघत ना, ही काय करतात माहिती का? तिघ जण खाली बसतात आणि एक जण व्यासपीठावर बसतो. आणि ती कधी? पहाट ब्रह्ममुहूर्तावर, आहे का नाही? स्नान संध्या उरकून सर्व आपला पूजा पाठ करून ते चिंतनाला बसतात. आणि चिंतनाला बसत असताना विद्वानच, चारी भाऊ काय आहेत? हे विद्वान आहेत. पण एक व्यासपीठावर बसतो आणि तिघ खाली बसतात. आणि काय करतात? तच्चिंतनम तत्कथनम, म्हणजे चिंतन त्या परमात्म्याचं करतात, कथन त्या परमात्म्याचं करतात. अन्योन्यम तत्प्रबोधनम, एकमेकाला काय करतात? प्रबोध, ज्ञान देतात, आहे का नाही? आणि त्याचप्रमाणे आपणही करणार आहोत. तुम्ही बहुश्रुत आहात, तुम्ही साधनानिष्ठ आहात, पण वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेवीन. तुम्ही जेवढं जेवढं अवधान द्याल तसं तसं माझ्या अंतःकरणातून ज्ञानोबाराय काय करते? बोलून घेते. अन्यथा, आहे का नाही, मग माझं चालू आहे चिंतन आणि तुमचं दुसरं चालू आहे, मग ते मेळ खाणार नाही. एक रेंज झाली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपल्या दोघांची, म्हणजे वक्त्याची आणि श्रोत्याची एक नजर होईल, हे हृदयीचे ते हृदयी, ही स्थिती पाहिजे. आणि मग अशी स्थिती झाली रे झाली की मग आपण आता ज्ञानोबाराय कशी जाऊ महाराज. ज्ञानोबाराय कशी कोणी जात नाही. ज्ञानोबाराय कशी कोण जात? की ज्याला खरंच संसाराचा वीट आलाय, संसाराचा असं बस बोलण्याची नाही, देवा वाचून काही. महाराज असे महापुरुष आहेत की देवाशिवाय अन्य त्यांना काही बोलायचंच नाही. नका मज पासी वधू प्रपंचाच्या विषयी, प्रपंचाच्या विषयी, प्रपंचाच्या विषयी. नका मज पासी वधू प्रपंचाच्या विषयी, नका मज पासी, नका मज पासी, नका मज पासी वधू प्रपंचाच्या विषयी, प्रपंचाच्या विषयी, प्रपंचाच्या विषयी. आणि हे असे महापुरुष एकांतात जातात आणि त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करतात. का? तर तेजोनिया जन भक्ती करा. भक्ती ही एकांतात असते. तुकोबाराय ज्यावेळेस भामचंद्र, भंडारा, घोराडेश्वर अशा डोंगरावर जाऊन काय करायचे? भगवत चिंतन करायचे. अहो तुकोबारायांची अवस्था आपली अवस्था नाही महाराज. चमडी दमडी सांभाळून परमार्थ होत नसतो. एक एक महापुरुष जर पाहायला गेलं तुम्ही तर गुफेत, गंगेच्या किनारी
वनात जंगलात असे जाऊन त्या परमात्म्यासाठी जीवाचं रान करतात आणि ते रान करण्याची आपल्याला पाळी ज्ञानोबारायांनी आणून दिली नाही महाराज. बघा एवढं मोठं ज्ञान आपल्यापाशी ठेवलंय पण तरीही महाराज काय म्हणतात ना, गाय आहे गाय आणि गायीच्या स्तनाला गुचुडा असतो आहे का नाही. सगळ्या अनुभवाची उदाहरण महाराज. आणि असं समजू नका की आता एक सलग असं चिंतन मिळेल, जिथं जे भेटेल तिथं ते खाल्लं पाहिजे महाराज. नाहीतर मग असं पंचपक्वान असतात हा माहिती ना, म्हणजे पंचपक्वान असतात. सुरुवात झालीच आहे आपल्या भोजनाला अन्नपूर्णिमातीला पंचपक्वान असतं. पंचपक्वान मग त्याच्यामध्ये भात भाजी चपाती लोणचं चटणी पापड आणि मेन आयटम म्हणजे गुलाबजाम. खरं तर काय खाल्लं पाहिजे सगळ्यात आधी, मेन आयटम खाल्ला पाहिजे. पण लोक काय करतात, पापडच खात बसतात लोणचंच खात बसतात आणि मग पोट भरलं अरे रे म्हणतात गुलाबजामुन खायचा राहिला. तसं होऊन द्यायचं नाही. मेन खायचं. पोट भरलं की मग पापडाचं लोणचाचं थोडं थोडं आपलं खाल्लं पाहिजे. तसं ही ज्ञानेश्वरी. तुम्ही कुठं बी काही बी खा पण ज्ञानोबारायासारखं ज्ञान कुठं नाही महाराज. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. भगवान ज्ञानोबारायांनी ही ज्ञानेश्वरी आपल्यासाठी काय केली, प्रगट केली. तुम्हाला स्पष्ट आवाज येतोय ना माझा, व्यवस्थित आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. पहा आणि मग सर्व ग्रंथांचं लिखाण गणेशांनी केलेले, भगवान गणेशांनी. आणि भगवान गणेशांचं असं वर्णन आलेलं आहे की जर भगवान गणेशाचं आपण पूजन नाही केलं स्मरण नाही केलं तर आपलं जे कार्य आहे ते निर्विघ्नपणे काय होत नाही, पार पडत नाही. त्याला स्वरूप लक्षण आणि एक तटस्थ लक्षण असं म्हटलं जातं. आणि नमस्काराचे भरपूर प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आशीर्वाद रूप मंगल आहे, नमस्कार रूप मंगल आहे आणि दुसरं आहे, पहिला आहे नमस्कार रूप मंगल, दुसरं आहे आशीर्वाद रूप मंगल आणि तिसरं आहे त्या परमात्म्याचं कथन करणं. ह्याला काय म्हणतात, एक मंगल म्हणतात. आणि असे मंगलाचे प्रकार असतात. आता ही शास्त्रीय भाषा आहे आणि मी साध्या भाषेत सांगणार आहे. माझी काय अशी शुद्ध स्पष्ट असं येईल काही नाही. साधं आनंद घेऊ. आणि माझं म्हणजे स्पष्ट वक्तव्य, माझं शिक्षण जास्त नाही, 8वी पास आहे फक्त आणि शिक्षण बिलकुलच नाही. पण खरं सांगायला ज्ञानोबारायांची एवढी दया. महाराज संतांनी एकदा धरलं ना हाताला तर माणसाला कुठं नेते सांगता येत नाही. आहो दयाळे ज्ञानाबाई, आहो दयाळे ज्ञानाबाई. ज्ञानोबाराय दयाळू आहे. आईचं अंतःकरण आहे महाराज. आणि आपल्या आईला आपल्या मुलाचे दोष दिसत नाहीत. किती दयाळू महाराज ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांचं जर थोडस पाहायला गेलो तर माझ्या अंतःकरणातून भाव प्रगट होईल आणि मला बोलता येणार नाही. माऊलींचं वर्णन होऊ शकत नाही ह्या वाणीनं. हजारो शेष, हजारो तोंडाचा शेष जरी ज्ञानोबारायांचं वर्णन करायला लागला ना त्या ज्ञानोबारायांचं वर्णन होऊ शकत नाही महाराज, होऊ शकत नाही. काय अंतःकरण आहे. अरे रे, विश्वाची माये, साधकाचा माये, योग्यांची माऊली. कुठं बी बसवा माऊलीला, कुठं बी माऊली सिंहासनीत महाराज, सिंहासन. योग्यांच्या पंक्तीला जर बसवलं तर ज्ञानोबा सगळ्या योग्यांचे राजे.
अहो सामान्य सामान्य कुठे बी बसवा माऊलींना, कुठेही साधकांमध्ये बसवा, साधकांमध्ये. ज्ञानोबाराय उच्च स्थानाला, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानांच्या पंक्तीत बसले तर गुरु होऊन राहतात महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, मनती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. ज्ञानदेव, देवाचाही ईश्वर इति ज्ञानेश्वर, किंवा ईश्वराचाही कोण आहेत, ज्ञान जे आहे ते ईश्वरापेक्षाही काय आहे, श्रेष्ठ आहे. माऊलींचं आता पुढं पुढं सांगणारच आहे मी. जास्त काय तुम्हाला असं ज्ञान गहन कठीण असं काहीच नाही. सरळ सरळ असे वरवरच चालणार आपण. फक्त माऊलींचा स्वाद घेत स्वाद घेत स्वाद घेत, मार्ग बघत तिथं माऊली दिसती का, तिथं माऊली दिसती का, असं बघत बघत जावं आपण. ते नवीन जुना काळ सांगतो हा, म्हणजे गावांकडं जुनं पाहुणे बघायला येतात. काय येतात, पाहुणे बघायला येतात. आणि जुना काळ आहे 20-25 वर्षापूर्वीचा. आणि मग पाहुणे बघायला आले की मग जिच्या घरी पाहुणे बघायला आले ते नवरदेव वगैरे, मग तिच्या काही मैत्रिणी येतात जवळ. आणि मैत्रिणी जवळ आले की मग ती लाजते ना, आणि ती लाजले की मग एका ठिकाणी एका बाहेर असे बसतात ते. आणि मग तिच्या मैत्रिणी म्हणतात, ऐ तुझा नवरा कोणता ग, ते टोपीवाला दिसतोय तो का. ती बोलत नाही बरं का, फक्त काय करते, मान हलवते. आणि ती दुसरा हा, आणि तो असं म्हणलं की मग खाली मान घातली की समजून जायचं. तसं ह्या अर्थरूपी गाभाऱ्यात आपण पाहायचं, हे ज्ञानोबा आहेत का, ते ज्ञानोबा आहेत का, नाही. आणि मग सगळ्याचं शेवट फक्त आणि फक्त ते जे रूपानं जे उरतं तत्व, आनंद रूपानं जे उरतं तत्व, ते ज्ञानोबा आहे. हा महाकैवल्य तेजा, तेज आहे माऊली. माऊली आपल्यासारखे दिसतात तसे नाही. माऊली काय आहेत, तेज. हा अजूनही आळंदीमध्ये ज्ञानोबाराय अनेकांना काय करतात, साक्षात्कार करतात महाराज. ज्ञानोबाराय दर्शन देतात. सिद्धबेटामध्ये जिथं ज्ञानोबारायांनी वास्तव्य केलं, मी तिथंच राहतोय. ती जी भूमी दिसती ना तुम्हाला सिद्धबेटातली, आजा वृक्षातली, ती तिथं अजून स्पंदन जाणवतात. अशा लहरी दिसतात. पहाटचा मुहूर्त असतो, ब्रह्ममुहूर्त, आणि त्या शांत वातावरणामध्ये वाऱ्याची झुळूक, शांत मंद मंद असं, आणि असं वातावरण असतं सुंदर. आणि त्या वातावरणामध्ये जर तुम्ही पाऊल टाकला की सगळे विचार डोक्यातले निघून जातात आणि मनुष्य शांत होतो. तिथं 84 सिद्धांचा काय आहे, सिद्धबेटी आहे. तिथं अजूनही संजीवनी समाध्या आहेत. 84 सिद्ध अजूनही तिथं आहेत. का बरं आहेत, सगळे ज्ञानोबारांची इच्छा करतात की माऊली आमच्यापाशी राहिली पाहिजे. काय आनंद असेल माऊलीपाशी. ज्याने ज्ञानोबारायांना पाहिलं ते काय भाग्यवान असेल, काय तो निरागस चेहरा असेल माऊलींचा. दया घन मूर्तिमंत दया म्हणजे आमची ज्ञानोबाराय. आणि त्यांचा हा ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथाचं आपण चिंतन करतात, एवढ्या भावानं ऐकतात. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात ज्ञानोबाराय बसावा एवढीच प्रार्थना आहे महाराज, बाकी काही नाही. नको, काही नको महाराज. सगळं पाहिलंय आहे का नाही, सगळं पाहिलंय, पण माऊली सारखं नाही कोणी. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, वा वा. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर.
न पाहे याती कुळाचा विचार, अशी ज्ञानोबा राय महाराज. आणि मग आपण पाहत होतो की भगवान गणेशांचं नमन केलं पाहिजे, त्यांना नमस्कार केला पाहिजे, त्यांचं स्मरण केलं पाहिजे. शास्त्रामध्ये भविष्य पुराणामध्ये एक कथा आलेली, ती तुम्हाला सांगतो. जर आपण भगवान गणेशाचं का बरं स्मरण करतो, प्रथम पूजन गणेशाचं का करतो, देवतांमध्ये चर्चा सुरू झाली की सगळ्यात आधी पूजन कुणाचं करायचं. आता होतच खुर्ची कुणाला पाहिजे, सगळ्यालाच पाहिजे असते, पण सगळ्याला मिळत नाही, आहे ना. आणि मग त्या खुर्चीसाठी म्हणजे त्या आसनासाठी पूजेसाठी भांडणं लागतात. तसंच देवतांमध्ये बी भांडणं लागले आणि मग सगळे म्हणायला लागले आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे. मग ब्रह्मदेवाने एक युक्ती सुचवली. काय युक्ती सुचवली? ती म्हणजे जो कोणी ह्या पृथ्वीला प्रदक्षिणा करून येईल त्याला काय मिळणार? गादीचा मान मिळणार. ठीक आहे म्हणले. आणि मग काय बाबा, इंद्र, महेंद्र, सगळे देवता आपापलं वाहन घेऊन निघायला लागले, आहे का नाही. गणेशाचं वाहन काय? उंदीर. भगवान शंकराचं नंदी. पार्वती मातेचं काय? सिंह, आहे का नाही. अजून इंद्राचं ऐरावत, हत्ती, आहे का नाही. आणि मग सगळ्या देवता निघायला लागल्या कुठं? पृथ्वी प्रदक्षिणा. आणि महाराज मग एकापेक्षा एक असे लागले, मग ट्रॅफिक जाम व्हायला लागली. आणि मग ट्रॅफिक जाम होताना आपले उंदीर, गणपती बाप्पा आणि उंदीर आता कधी प्रदक्षिणा होणार महाराज. पण गणेश भगवान काय आहेत? बुद्धिमान. त्यांना शास्त्राचं वचन कळालं. शास्त्रामध्ये असं सांगितलं की राम नाव लिहायचं आणि त्याला एक प्रदक्षिणा घालायची. त्या राम नामाला जर प्रदक्षिणा घातली की पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य मिळतं. हा, असं शास्त्रामध्ये वचन आहे. उतरले खाली, प्रदक्षिणा मारली, राम नाव लिहिलं आणि प्रदक्षिणा मारली आणि गेले ब्रह्मदेवाकडे आणि म्हणले मी मारून आलो. ब्रह्मदेवानं बघितलं की पुण्य किती प्राप्त झालं त्यांना? एक पृथ्वीला प्रदक्षिणा केल्याचं पुण्य. भगवान गणेशाच्या जवळ पाहिल्यानंतर ब्रह्मदेवानं त्यांना गादीवर बसविलं. आग्रह पूजेचा मान कुणाला? भगवान गणेशाला दिला. सगळे आले प्रदक्षिणा करून, घामाघूम झाले, रुमालानं असा घाम पुसला आणि गणेशाला पुढे बघितलं की सगळ्याचं तळपायाची आग कुठे गेली? मस्तकाला गेले. म्हणले ब्रह्मदेवाला काही कळतंय का नाही म्हणे. हा, आम्ही एवढी प्रदक्षिणा करून आलोत, घामाघूम झालोत आणि बसविले मात्र कुणाला? गणेशांना. कशावरून? आणि त्यावेळेस मग ब्रह्मदेवानं सांगितलं की बाबा नो, त्याने राम नामाला प्रदक्षिणा घातली आणि त्या राम नामाचं एवढं पुण्य प्राप्त झालं की एक प्रदक्षिणा केल्याचं पुण्य पदरात पडलं, म्हणून त्याला अग्रगण्य पूजेचा मान दिला जातो. भजन करी महादेव, आहे का नाही. राम पूजे सदाशी, भजन करी महादेव. राम
भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव. असं सांगितलं जातं की भगवान शंकर देखील कोणाचं भजन करतात? प्रभू रामचंद्रांचं. म्हणजे रामामध्ये, राम नामामध्ये एवढी शक्ती. विष विष भगवान शंकरानं काय केलं? प्राशन केलं. आणि भगवान शंकरानं विष प्राशन केल्यानंतर अंगाचा काय होणार? दहन होणार, आग झाली. आता ते विष पिले, काळकुट विष म्हणतात त्याला. महाराज ते भगवान शंकराचा कंठ काय झाला? निळा झाला. आणि भगवान शंकराला नीलकंठ असं म्हणायला लागले. पण त्याच्या पूर्वी भगवान शंकरानं जो नाही तो उपाय केला. काय उपाय केला? गंगा धारण केली, पण मात्र दाह शांत झाला नाही. शीतल असणारा चंद्र तोही धारण केला, पण शीतलता प्राप्त झाली नाही. भगवान शंकरानं शेवटचा उपाय म्हणून नाम धारण केलं. कोणतं? राम. आणि मग त्या विषाला काय झालं माहिती का? विश्रांती प्राप्ती झाली विषाला. विष अधिक राम बरोबर विश्राम. व्याकरण आहे व्याकरण. व्याकरण मला जास्त येत नाही, पण थोडस व्याकरण शिकतो मी. शिकतो म्हणजे शिकतो बी आणि शिकवतो बी. बघा, क ख ग घ अंग च छ ज ज या ट ट ड ढ न त त द द प प फ फ म ये र ल व श श स हळ. इतक्या फास्ट म्हणून दाखवा बरं. कचट तप खचट तप गजट व गजट व अंग येना नामा. हा, हे किती अक्षर झाले? 34. बघा बघा, कचट तप खचट तप गजट तप गजट तप अंग येना नामा. आणि पुन्हा श श स हे व्याकरण शिकतो आम्ही किंवा शिकतो. आळंदीला ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो त्यावेळेस हे शास्त्र शिकविलं जातं. प्रथमतः व्याकरण शास्त्र शिकविलं जातं. दुसऱ्यांदा भगवद्गीता शिकविली जाते संस्कृत. तिसऱ्यांदा विचारसागर. चौथ्यांदा पंचदशी. आणि मग नंतर ज्ञानेश्वरी. ह्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास, सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करून मग ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे. आणि एक एक शास्त्र 2-2, 4-4 वर्ष शिकावं लागतंय. शास्त्र ज्ञानेश्वरी नाही, ज्ञानेश्वरीला अख्खा आयुष्य द्यावं लागतं महाराज. तवा ज्ञानोबारायांची कुठं तरी कळतं नाही, स्पष्ट बी होत नाही. माऊली म्हणते अजून तुला जन्म घ्यावा लागतील. आणि मग माझं काय करण? स्वरूप कळण, ज्ञानोबाराय कळतील, ज्ञानेश्वरी कळण. कुणालाही कळत नाही महाराज. आणि ज्याला कळाली तो म्हणतच नाही मला कळाली. हा, तो ज्ञानोबाराय स्वरूप होऊन जातो, आहे का नाही? बघा, जगद्गुरु तुकोबाराय आणि निळोबाराय शिष्यत ना. निळोबाराय कोण? शिष्य. आणि जगद्गुरु काय? गुरु. मग गुरूंचं ज्ञान निळोबाराय म्हणतात कसं असतं बघा. जया चिंतिता चित्त चैतन्य झाले, जया लक्षिता लक्ष लागून गेले, जया ध्यासिता ध्यान ही मीची झालो, पदा लागता पाद पद्मी मुरालो. निळोबाराय म्हणतात ना, जगद्गुरु तुकोबारायांचं काय केलं? चिंतन केलं. तर माझं चित्त राहिलं नाही. काय झालं? चैतन्य झाले. जया चिंतिता चित्त चैतन्य झाले. आपण ज्याचं चिंतन करू त्याच तसं तयार होत असतं मन आपलं. आपण जर घरातलं जास्त चिंतन करायला लागलो का, इतकं दुःख होतं, टेन्शन येतं माणसाला. येतं का नाही? लय टेन्शन येतंय. मग ते पोराचं कसं होईल, पोरीचं कसं होईल, घराचं कसं होईल, घर कसं चालन, हे तर काही कामधंदा करीत नाहीत. चिंता लागते का नाही? आणि तुम्ही थोडंसं त्याच्यापासून वेगळं राहा आणि ज्ञानोबारायांचं चिंतन करा.
महाराज संसारातलं सगळं आपोआप होत राहतं. अनुभव आहे प्रत्येकाचा. आळंदीत आम्ही तेच करतो, काहीच करीत नाही, फक्त माऊली माऊली करतो. आम्हाला सगळं मिळतं, सगळं. तुपाशिवाय आम्ही खात नाही. खरंच सांगतोय मी, तुपाच्या भरण्या अशा ठेवून दिल्यात घरात, फक्त माऊली माऊली. काय माऊलीची दया हो. ज्या ज्ञानोबारायांना खायला मिळालं नाही ती ज्ञानोबाराय त्यांच्या नावाखाली आम्हाला जगवित. गुरुवर्य पंडा तात्या खराडकर, एक त्यांची क्लिप अशी आली की महाराज लोकांना एवढं कळालं पाहिजे की पैठण, आळंदी ते पैठण ज्ञानोबारायानं अनवयी पायानं प्रवास केलाय. आज महाराजांना एसी गाडी पाहिजे मुंबईला यायला, पुण्याला जायला, कुठं जायला. हे ज्ञानोबाराय कळालं पाहिजे सगळ्यांना. काय माऊली तू. आम्ही काय मोठा महाराज नाही, मी साधाच आहे, आपलं साधक आळंदीत राहतो. आणि माऊलींचं कुठंतरी संप्रदाय म्हणा, माऊलींची नियमावली म्हणा, कुठंतरी जोपासण्याचा प्रयत्न करतो. मोठं व्हायचं नाही, मोठं होऊ शकत नाही. त्यातला थोडासा अजून तुम्ही ऐकणार आहेत म्हणून सांगतोय बरं का मी. हे बार काय ना ऐकत आहे. तुम्हाला काय मला असं वक्तव्य करून फसवायचं नाही, बोलवायचं. जे अनुभवातून येतं ज्ञानोबाराय जे सांगतात तेच आहे, बाकी काही नाही. सहज सहज गोड मानून घ्यायचं. चटणी भाकर, आजचा दिवस म्हणजे काय आहे, चटणी भाकर समजून घ्या. उद्यापासून मग खोल खोल जाणार आपण. 8 दिवस आहेत ना. आणि आताच तुम्हाला आतमध्ये नेल्यानंतर मग झोपता तुम्ही, आहे का नाही. पहा आजची परिस्थिती महाराज लोकांची, मला टीका नाही कोणावर करायची, पण अशी परिस्थिती महाराज की आम्ही जे वक्तव्य करतो, आम्ही जे भजन करतो, कीर्तन करतो, ह्या कीर्तनाचा एवढा परिणाम व्हावा की प्रत्येकाच्या हृदयामध्ये आम्ही राहावं. कोणी राहावं, आमचं स्मरण व्हावं, असं प्रत्येकाची भावना आहे महाराज. पण त्याच्यात थोडंसं पुढे जाऊन सांगतो. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारायांनी त्या काळामध्ये क्रांती गाजविली. ज्ञान्यांचे राजे, योग्यांची माऊली, मोठमोठे ग्रंथ लिहिले. बघा, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, अमृतानुभव सारखा ग्रंथ लिहिला, गाथा लिहिला, हरिपाठ लिहिला, चांगदेव 65 लिहिली. एवढे ग्रंथ लिहून ज्यांनी संजीवन समाधी घेतली ते त्या काळामध्ये सगळ्याच्या हृदयामध्ये होते का नव्हते. पण पुढं थोडंसं सांगतो. 350 वर्षानंतर सगळे विसरले महाराज. आणि त्या समाधीवर जंगल झालं, जंगल. कोणी पूजा करीना, कोणी दर्शनाला येईना, जंगल झालं, जंगल. आणि त्याच ज्ञानोबारायांना नाथ महाराजांच्या स्वप्नात जावं लागलं. आणि माझ्या कंठाला आजान वृक्षाची मुळी लागली, तेवढी काढावा या म्हणून सांगावं लागलं. माऊलीपाशी सामान्य कोण जाणार आहे हो. सामान्याला तर प्रवेशच नाही. साधं मुख्यमंत्र्यांना भेटायचं झालं तर पियाला भेटावं लागतं, पियाच्या पियाला भेटावं लागतं, आहे का ना. आणि तिथं कुठं पोहोचावं आपण. मग त्या काळात संत एकनाथ महाराज म्हणजे बघा, ज्या ज्ञानोबारायांनी तो काळ गाजविला, सगळ्या जगाचं कल्याण करण्यासाठी अवतार धारण केला, त्या ज्ञानोबारायांना लोक विसरली. आणि मग कंठाला लागलेली मुळी काढायची म्हणून नाथ महाराजांच्या स्वप्नात गेले. आणि स्वप्नात गेल्यानंतर दृष्टांत झाला आणि म्हणले आळंदीला या आणि माझ्या कंठाला मुळी लागलेली तेवढी आजान वृक्षाची मुळी काढा. नाथ महाराज पैठणहून दरकोस मुक्काम करीत आळंदीला आले. आणि आळंदीला आल्यानंतर महाराज प्रत्येकाला विचारतात, अहो ज्ञानोबारायांची समाधी कुठे. लोक म्हणले कोण. बघा आळंदीची परिस्थिती बघा. लोक म्हणतात कोण. अहो संत ज्ञानेश्वर महाराज. म्हणजे नाही, इथं कोण संत ज्ञानेश्वर महाराज नाही, त्यांची समाधी नाही, काहीच नाही. म्हणजे जंगल होतं आळंदीमध्ये, जंगल. जिथं ज्ञानोबारायांच्या आज आपल्याला काय होतंय, डोकं ठेवायला मिळतंय, तिथं जंगल होतं. आणि मग नाथ महाराजांना अनुष्ठान केलं. 3 दिवस अनुष्ठान केलं.
आणि मग तिसऱ्या दिवशी नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये ज्ञानोबा आले. अरे म्हणले ते सिद्धेश्वराचं मंदिर आहे, त्या सिद्धेश्वराच्या नंदीच्या खाली माझी काय आहे? समाधी. जा. आणि मग गावातील आळंदीतील काही लोकांना घेतलं, लोकांना हाताखाली घेतलं नाथ महाराजांनी आणि ती झाडं तोडले, तिथलं सगळं सावरासावरी केलं आणि मग तिथं ज्ञानोबारायांची समाधी दिसली. ज्या ज्ञानोबारायांनी एवढं केलं त्या ज्ञानोबारायला लोक विचारतात, तर तुम्ही आम्ही कुठले हो? तुम्ही आम्ही कुठले? थोडं वक्तव्य आलं काय, आणि ती माऊलीचीच दया आहे तुम्हाला वक्तव्य येऊन द्यायला. माऊली कधी कोणाचं काय बिघडीत नाही, पण आती केल्याशिवाय आती केलं की मग त्याची मातीची. म्हणून आपण माऊलीच्या पेक्षा मोठं होऊ शकत नाही. आपण माऊलीचे लेकरत मांडीवर खेळलं पाहिजे, उड्या मारल्या पाहिजे, डोक्यावर बसायचं नाही. आहे का नाही? डोक्यावर काय घ्यायची? ज्ञानेश्वरी घ्यायची आणि उड्या मारा. मग त्या माऊलीला आनंद होतो. आणि मग ती माऊली म्हणते, हा बाळ, ही ज्ञानेश्वरी तू डोक्यावर घेतलीस ना, आता तुझ्या बुद्धीत येईल. बुद्धीत नाही, तुझ्या हृदयात येईल. आहे का नाही? आधी वाणीत येते, नंतर बुद्धीत येते आणि नंतर हृदयात येते. आळंदीचे मोठे महात्मे सांगतो तुम्हाला. मोठे माऊली म्हणून म्हणतात बघा त्या गुरुवर्य, मोठे माऊली, कदम माऊली. एकनाथी भागवत पाठ, ज्ञानेश्वरी पाठ, गाथा पाठ, कुठलं बी शास्त्र घ्या पाठ. मग त्याला असं आम्ही म्हटलं जातं. सगळेजण त्यांना मोठे माऊली म्हणजे साक्षात माऊलींचा अवतारच मानतात. आणि त्या माऊलींच्या वाणीमध्ये ज्ञानेश्वरी, गाथा आणि एकनाथी भागवत, बुद्धीमध्ये गाथा, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि हृदयामध्ये देखील गाथा, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत. माऊली सगळं होऊन बसले. पण इतकी लीनता, असं लहान लेकरू जरी जवळ गेलं आणि त्यांच्या पाया पडलं तर ते त्यांना लोटांगण घालतात, एवढे लीनता. म्हणून लीनता असली पाहिजे. ज्ञान म्हणजे विद्या कशाने शोभते? विनयेन. विद्या विनयेने शोभत असते. नाही तर मग केलंय पाठ, पण उगा मग सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी, ही स्थिती आपल्याला प्राप्त होऊ नये. ज्ञानोबारांना एवढीच विनंती की तुझी द्वारीचा कुत्रा नको मोकलू दातारा. हे का नाही? फक्त आणि फक्त सेवा करून घे माऊली, आम्हाला अभिमान येऊन देऊ नको. एवढीच प्रार्थना करायची, जास्त नाही. आणि मग गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर सांगतात की ज्याला कोणाला वाचता येत नसेल, ज्याला कोणाला वाचता येत नसेल, फक्त काय करा? ऐका ऐका ऐका. आणि ऐकता ऐकता फक्त बोट फिरवीत राहा. मग इतकं बोट फिरवीत राहा, बोट फिरवीत राहा. एक दिवस ज्ञानोबाराय आपलं बोट धरल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्ञानोबारायांनी बोट धरलं की झालं कल्याण, झालं महाराज. पुन्हा मग काय करायचं नाही. तसं ज्ञानोबारायांच्या चिंतनामध्ये असाच काळ गेला पाहिजे. ज्ञानोबारायांचं भजन, ज्ञानोबारायांचं रूप, ज्ञानोबारायांचं चिंतन सगळं माऊलीसाठीच करायचं आणि माऊलीच माऊली होऊन जायचं. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगास्नाने, चिंतने, एकांत वासे गंगा स्नाने, देवाच्या पूंजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. चिंतनात काळ गेला पाहिजे. संसारात जातो
काळाचे 3 प्रकार. आता सगळे माता माऊली आहेत, पुरुष मंडळ आहेत. आपला काळ कुठे जातो प्रत्येकाचा कळत आहे. बघा, मनुष्याच्या जीवनातील काळ कुठे जातो. दिवसभराचा काळ कामामध्ये जातो, दिवसभराचा काळ आहे का नाही. आणि रात्रचा काळ झोपीत जातो. आणि दुसरं म्हणजे चिंता करण्यात जातो, आहे का नाही. आणि उर्वरित काळ थोडासा म्हटलं तर चिंतनात जातो. आणि ते बी आपल्याला वेळ मिळाला तर, अन्यथा नाही महाराज. आणि मग त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं आयुष्यातील थोडासा काळ जरी आपला परमार्थात गेला, साधनेत गेला, तर ती साधना कुठंतरी फलद्रूप होत असते. नाही महाराज, कुणाच्या वाट्याला येत नाही हे. आपण भाग्यवानच की आपण या वारकरी संप्रदायाशी जुळूनच आणि कुठंतरी आपल्याला रस्ता भेटलाय. नाहीतर ना कोण कुठं जाईल काही सांगता येत नाही, आहे का नाही. मला थोडंसं सर्दी झाली. मी आज सोहळ्यापासून तर आतापर्यंत नुसते कार्यक्रमच कार्यक्रम, त्यामुळं खूप जाम झालं. प्रवास कार्यक्रम. आता बीडला होतो, बाबांनी फोन केला त्यावेळेस बीडला होतो मी. बीडचा प्रवास आळंदी, आणि आळंदीला आलं की विश्रांती भेटते, आहे का नाही. नामा म्हणे देवा चला तया विश्रांती घ्यावया, आहे का नाही. आताशी एक तयारी व्हायला लागली. पहिला दिवस आहे ना, आहे का नाही. दामादामानं सगळं होईल आपल्याला, आहे का नाही. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आहे ना, चिंतन चालू आता नाही, पण तुम्ही फक्त ऐकायला तयार आहात ना, मी सांगायला तयार आहे. फक्त एवढंच आहे की जसं लिंक लागन आता एक होणार आहे. उद्यापासून मस्त साऊंड सिस्टीम बी लागन आणि आनंद घेत जाऊ. असा लोड काय घ्यायचा नाही, मोकळं चिंतन करू आपण, मोकळं. बघा, गीतेवर अनेक टीका आणि ज्ञानेश्वरी ही गीतेवरच आहे. ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र ग्रंथ नाही. ज्ञानोबारायांना स्वतंत्र ग्रंथ करता आले असते. ज्ञानोबाराय संस्कृतमध्ये PhD होते, मराठीमध्ये तर PhD आहेतच आहेत, आहे का नाही. त्यांचा अभंग गाथा, त्यांची चांगदेव 65, अमृत अनुभव, सगळे ग्रंथ बघा तुम्ही. पण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही. गीतेवर अनेक टीका झाल्या, हजारो टीका. अनेकांनी अनेक चिंतन केलं गीतेवर,
पण ज्ञानोबासारखं कुणी केलं नाही. तोची अवतार धरी अलंकापुरासी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. ज्ञानोबारायांनी अवतार धारण केला. भगवान श्रीकृष्णाने रणांगणामध्ये जे गीता सांगितली तेच अवतार असणारे भगवान ज्ञानोबाराय. मग मला सांगा, गीता कोणी सांगितली? श्रीकृष्णाने. मग भगवंताला जे सांगायचंय तेच जर ज्ञानोबारायांचा अवतार असतील तर त्या गीतेमधला अर्थ कोणाला माहिती असेल? ज्ञानोबारायचा असणं का नाही? म्हणजे भगवान श्रीकृष्णालाच माहिती का नाही? म्हणून ज्ञानोबारायासारखी ज्ञानेश्वरी आमचे गुरुवर्य शांती ब्रह्म कुरेकर बाबा माहितीच असतील तुम्हाला. ते म्हणले आता ज्ञानोबाराय अवताराला येतील आणि अशी ज्ञानेश्वरी करतील, शक्य नाही. झाली ते झाली, इथून माग बी नाही आणि इथून पुढे बी नाही. जी झाली ती झाली महाराज, असे आमचे गुरुवर्य कुरेकर बाबा सांगतात. तर गीतेवर टीका अनेकांनी केली. दासबोध संत रामदास स्वामी त्यांचाही ग्रंथ चिंतनीय सगळे आहे का नाही? मोठ साधू सगळे महापुरुषांचे ग्रंथ पाहायला गेलं तर खोल खोल अशा अर्थदृष्टीचे. पण ज्ञानोबाराय असे हृदयाला धरावं असं वाटतं का नाही? प्रत्येकाची एक भूमिका असते. दासोपंत स्वामी होऊन गेले, त्यांनी गीतेवर काय केली? टीका केली. मला ज्ञानेश्वरी विषयी बोलायचं. दासोपंत स्वामी होऊन गेले ते मराठवाड्यामध्ये आणि नाथ महाराजांकडे आली आणि नाथ महाराजांना म्हटले, महाराज तुम्ही एवढं काय ज्ञानोबारायांचं चिंतन करता ज्ञानेश्वरीचं? अहो मी पण देखील 1,00,000 ओव्या गीतेवर लिहिल्या बघा. ते म्हणले हो बरोबर आहे, पण ज्ञानोबारायाची तोडी करू नको बा. ज्ञानोबारायासारखे ह्या जगात कोणीच ग्रंथ संपादन केला नाही. नाही म्हणले ज्ञानोबारायांच्या फक्त 9,000च ओव्यात, माझ्या किती 1,00,000 ओव्यात. म्हणले तर कसं करा, चातुर्मासला काय झालाय? आरंभ झालाय आणि मी ज्ञानेश्वरी सांगण्यासाठी घेतली. आणि मग तुम्ही ऐकायला या. दासोपंत स्वामी ऐकायला आले आणि ऐकायला आल्यानंतर दासोपंत स्वामी बसले खाली. ओम नमोजे आद्या एवढाच शब्द कुणी घेतला? नाथांनी घेतला आणि त्याच्यावर चिंतन सुरू केलं. महाराज 8 दिवस झालं, 15 दिवस झालं, आता तरी पुढची ओवी होईल, पण नाही. 4 महिने झालं. ओम नमोजी आद्या 4 महिने नाथ महाराज एका ओम नमोजी आद्यावर सांगत होते. दासोपंत स्वामीने आपला ग्रंथ पुढे नेला. म्हणले मला माझं चुकलं, ज्ञानोबारायासारखा अपार ज्ञान कुठंच नाही आणि माझं कुठं घेऊन बसता. बघा असे महापुरुष ज्ञानोबारायांच्या चरणी लीन होता. अनेकांना गीतेवर टीका केली. दुसरी कोणी टीका केल्यात? शंकराचार्य. शंकरम शंकराचार्य केशवम बादरायणम आहे ना. सूत्र भाष्य कृतो वंदे भगवंत पुनः पुनः. भगवान शंकराचार्यानेही गीतेवर टीका केली, ती संस्कृत मध्ये. पण संस्कृतचं ज्ञानोबारांना ज्ञान नव्हतं का? ज्ञानोबारांना ज्ञान होतं. अमृत अनुभवाच्या सुरुवातीलाच 5 काय लिहिलेले श्लोक लिहिलेले आहे का नाही? 5 श्लोक आहे का नाही? आणि त्या 5 श्लोकावरून कळतं की ज्ञानोबाराय संस्कृतचे केवढे अभ्यासक होते आहे का नाही? बघा चांगदेव 65 ब्रह्मज्ञानाने गोमती. चांगदेव 65 चांगदेव महाराजांना सांगितले आणि हरिपाठ तुम्हा आम्हासाठी. आपल्याला काही कळत नाही महाराज. लोक म्हणतात ना आम्हाला एवढं कळालं, आम्हाला तेवढं. तुम्हाला काही कळालं नाही आणि ज्याला कळालं ते म्हणतच नाही की मला कळालं है ना. जो बघा ना पाण्यामध्ये बुडलाय आणि बुडलाय तर आवाज देतो मी बुडालो बुडालो. अजून तू बुडला, तू जर बुडाला तर आवाजच देणार. हा कारण की एकदा बुडालेला मनुष्य आवाज देत नाही है का नाही. भांड आहे भांड आणि भांड डोक्यावर घ्यायचं, भरलेलं भांड
सांडत आणि अर्ध असतं अर्ध, एक पाऊल टाका हिसळत आणि ते मग हिसळलं की आग भिजत. तसं अर्धवट ज्ञान माणसाला काय करतं, दुःख देत असतं. ज्ञान कसं पाहिजे, पूर्ण पाहिजे. एक तर पूर्ण अज्ञान पाहिजे, नाही तर पूर्ण ज्ञान पाहिजे. अर्ध ज्ञान काय करतं, माणसाला दुःख देतं. कसं सांगतो तुम्हाला. रस्त्यानं चालला आता इकडं, आता शहरात पण तुम्ही सगळे असे वाटतंय की आमच्याच गावाकडचे, पण चला थोडस दिसत आहे आणि थोडासा अंधार आहे. काय, थोडस उजळड आहे आणि थोडासा अंधार आहे. आता इकडं कोणाकोणाला पहाट माहिती काय माहिती, कारण इकडं कामाचे माणसं असतात. म्हणजे कामाचे असेत की आपल्या मुलगा केवढा झालाय हे पण माणसाला कळत नाही. तो काय करते माहिती का, मुलाचं सांगतो नंतर ही विचारा बरं का. अज्ञानाचं काय, सकाळी 7ला ह्याला कंपनीत जावं लागतं आणि संध्याकाळी 7, 8, 9 वाजता यावं लागतं. मग त्यावेळेस काय होतं, घरामध्ये जो मुलगा असतो ना आपला बाळ, ते यायच्या अगोदरच काय होतंय, झोपलेला असते. आणि सकाळी जायचं असतंय ना आपल्याला, तरी तेच काय असतंय, झोपलेला असते. त्याचा ह्यांचा कधी पत्ता लागत नाही. मग त्या माणसाला विचारलं ना, तुमचा मुलगा केवढा आहे, मग तो म्हणतो हाय एवढा आहे. कारण की कधी पाहिलं नसतं त्याला, झोपतानाच पाहिलेलं असते. उभा किंवा त्याची भेटत नसती. कधी पाहिलं की झोपलेला, सकाळी गेले की झोपलेला, संध्याकाळी आला की झोपलेला. एवढं माणसाच्या माग पळापळ लागली आहे का नाही. आणि पळापळीमध्ये सगळं विसरून गेलाय. कसं वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, आहे का नाही. उठून या नित्य खावयाची चिंता, आहे का नाही. आणि मग ह्या चिंतेमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी पळावं लागतं. आणि मग तो ह्याला कळतच नाही की पोट भरलंय, अजून किती पळायचे. पोट भरलंय पण अजून ते धाव संस्कार लागलेत ना. अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय सेविले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई, वारंवार सेविता. आपल्या अंतःकरणामध्ये प्रत्येक विषय ठसून बसलाय. म्हणून डोंगरीजी महाराज सांगायचे, परमपूज्य डोंगरेजी महाराज भागवताचार्य, ते म्हणायचे, चित्र मत देखो, चित्र को देखने से वो चित्र अंतःकरण में बैठ जाता है, फिर निकलता नहीं. किसी को बार बार मत देखो, वो हृदय में बैठ जाता है. म्हणून संस्कार होत राहतात. एखादी गोष्टीकडे आपण सतत 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 पाहिलं की तेच काय होतंय, मध्ये बसते. म्हणून पाहायचंय तर मग परमात्म्याला पहा, ऐकायचंय तर परमात्म्याचं ऐका, बोलायचंय तर परमात्म्याचं बोला, आहे का नाही. बोलावा, पहावा, करावा, जीवे भावे, आहे का नाही. येणे सोचे मन झाले परती माघारे. आणि आपण पाहू नये ते पाहतो, खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते पितो. आणि मग म्हणतात की आपल्याला सुख का मिळत नाही. ज्याला पाहायचं त्याला पाहिलं नाही आणि ज्याला पाहायचं नाही ते पाहिलं, आहे का नाही. असं होतं. मग अज्ञान सांगत होतो मी. अज्ञान, एक तर अज्ञान पाहिजे, नाहीतर ज्ञान पाहिजे. अर्धवट ज्ञान नको. रस्त्यानं जाताना दोरी पडलेली होती. काय पडलेली होती, दोरी. आणि थोडस दिसत होतं आणि थोडस दिसत नव्हतं. एक जणाला दोरीवर काय दिसला, साप दिसला. मला सांगा, गडद अंधार असता, गडद रात्रचे 12, ते दोरीला तुडवून गेला असता. आणि दुपारचे 12 वाजलेले असते तर दोरीला पाहून गेला असता. पण मध्येच काय झालं, लय अंधार बी नाही आणि लय उजेड बी नाही. आणि त्याला त्या दोरीवर काय दिसला, साप. केवढा मोठा साप. मग ते सापाला पाहिल्याबरोबर पळायला लागला. पळता पळता धोतर अडकवलं, ठास दिशेन पळला. पळल्या लगे नाक फुटलं, रक्त निघायला लागलं. सगळे हालच पळापळी.
आणि मग पळता पळता एक जणाला म्हणे, अरे तुला काय झालं? की म्हणे लय मोठा साप आहे. मला सांगा तिथं साप आहे का दोरी? पण त्याला काय झालं? अज्ञान. म्हणजे पूर्ण अज्ञान नाही, कोणतं? मध्यम अज्ञान. आणि मग मध्यम अज्ञानाची आपल्याला काय करायची? निवृत्ती करायची. आणि तेच ज्ञानोबाराय करणार. थोडस देत राहणार. आणि मग एक घास विसा ठाई की जे आपलं लहानसं लेकरू असते ना, आणि त्या लहानशा लेकराला जर पैलवानाचा आहार काजू बदाम पिस्ता हे जर त्याच्या तोंडात आपण घालायला लागलो, खाईल का तो? नाही. मग तेच खाऊ घालायचं. पण हा चिवचा हा माऊचा असं थोडं काय करावं लागतं? घालावं लागतं त्याला खाऊ. आणि मग ते मोठ्यापणी काय होतो? पैलवान होतो. नाहीतर मग पैलवान व्हायच्या अगोदर गचकून निघून जाईल का नाही. त्यामुळे ना अगोदर काय करायचं? बघायचं त्याला किती जातं किती नाही. तसं तुमचं तुम्हाला किती कळतं किती नाही. म्हणजे वेदांताचे रसिक आहेत की नाहीत, भक्तीचे आहेत का कर्मठ, किंवा काय तुमच्या अंतःकरणात ते मला कळालं पाहिजे. जर तुम्ही वेदांताचे रसिक असताल तर मग तुम्हाला वेदांतही सांगन. तुम्ही भक्तीचे रसिक असाल तर तुम्हाला भक्ती बी सांगन. कोणी उपासनाचे रसिक असतात तर त्यांना उपासना देखील सांगितल्या जाईल. आणि ज्ञानोबारांनी काय ठेवलं नाही? जयाने घातली मुक्तीची गावांदी, सगळे ज्ञानोबारांपासून. फक्त ज्याला जे घ्यायचंय त्याने अशी पदर पुढं करायचा आणि म्हणायचं, माऊली मला हे द्या. त्याला ती देऊन टाकते. माऊली आम्हाला मुक्ती पाहिजे, मुक्ती घेवाल. माऊली आम्हाला भुक्ती पाहिजे, भुक्ती घेवाल. भुक्ती मुक्ती फुकाच साठी जे ज्याला पाहिजे ते आहे रे. आहे का नाही? काय म्हणतात ते? अनंत भांडार भरलं म्हणतात संत, आहे ना प्रमाणे. हा अनंत भांडार आहे. काही बी घ्या कधीच कमी पडणार नाही. तुका म्हणे नव्हे रीते, आहे ना. पोत्यामध्ये भरलेलंच आहे. एखादं गोडाऊन असतं आणि त्या गोडाऊन मध्ये कुठलाही माल असतो. मॉल माहिती ना? मॉल तुम्ही मुंबईचे माणसं ना, मॉल माहितीच असणार. आम्हाला मॉल नाही माहिती, आम्हाला बॉल माहिती. आम्ही बॉलच खेळत बसतो, मॉल नाही माहिती. तर मॉल मध्ये सगळं सामान असते ना, तसं ज्ञानोबा हे मॉल. काय पाहिजे ते घ्या आणि तृप्त व्हा. तृप्तीचा ढेकर हितच आहे. तृप्ती कुठेही भेटणार नाही, तृप्ती हितच आहे. म्हणून आज पहिला दिवस आहे का नाही. आणि 7 वाजेपर्यंत आपली सेवा असते. पण 7 वाजायला फक्त 10 मिनिटं बाकी. आज उशीर बी झाला, उशिरा सुरू झालं. पण मला तुमचे मन जाणून घेण्याचं, तुमचं वातावरण माझं वातावरण मेळ ताळ बसन. आता मला कळालंय तुम्ही किती बुद्धिमान आहेत, किंवा तुम्हाला कशाची आवड आहे, तुम्हाला काय दिलं पाहिजे. सगळे हे विचार सूक्ष्म विचाराचे. अशी बुद्धी सूक्ष्म आहे तुमची की माणूस कसा आहे हे लगेच ओळखीत आहे तुम्ही. आणि तुम्हाला ज्ञानोबा आहे तेच देणार जे पाहिजे ते. भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वर, भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वर. आपण सांगेतो श्री विष्णू. श्री
सांगितो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळकाळाचे नाही तया भय कळकाळाचे नाही तया स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मानी ज्ञानेश्वरे दृढ धरी मानी ज्ञानेश्वरे स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसे श्री गीता हा प्रश्न स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगितो श्री भगवान ज्ञानोबारायांनी गीतेवर टीका केलेली आहे एक. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ग्रंथावर शंका घ्यायची काही कारण नाही. दोन. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्याचं जे कोणी चिंतन करील त्याला भय राहत नाही, जन्माचंही राहत नाही आणि मरणाचंही राहत नाही, आहे का नाही. आणि संशय सांडून, नाथ महाराज म्हणतात संशय सांडून, आहे का नाही. संशयावनी थोर पाप आणि नाही घोर हे सोडून द्यायचं आणि ह्याच्याविषयी कधी संशय घ्यायचा नाही. आणि मग दृढ मनामध्ये हिच्याविषयी काय करायचं, प्रेम धारण करायचं, आस्था धारण करायची, विश्वास हिच्यावर ठेवायचा. एक दिवस असा येतो की शेवट कळतं की अरे आपण काय केलं आणि काय नाही, आहे का नाही. आणि मग ज्ञानोबा म्हणते अरे ह्याने माझं चिंतन केलंय, त्याला मरणाच्या वेळेस कोणती भीती नाही आणि कुठलं काही नाही. नव्हे नव्हे त्याच्या संसारामध्ये कुठल्या गोष्टीची कमीही पडत नाही. रिद्धी सिद्धी ज्ञानोबारापाशी अशा लोळणी घालतात. माऊलीचे ज्याला अनुभव आलाय त्याच्याशिवाय पर्याय नाही महाराज. माऊलीचा अनुभव थोडा का होईना येतोच महाराज. तुम्ही हृदयाला धरा, माऊली म्हणते पहा माझ्याकडे, तुझ्या सगळ्या संसाराची चिंता मी वाहते. कारण की सगळ्या संसाराची नाही, सगळ्या जगाची चिंता कोणाला आहे, माऊलीला आहे. पण खरं सांगायचं, कोणती माऊली कोणत्या लेकरावर जास्त प्रेम करते, जवळच्या की दूरच्या. तिची दृष्टी तरी तिथपर्यंत पोहोचली पाहिजे ना. मग आपण इतकं तरी तिच्यापाशी गेलं पाहिजे. मग जे भटकलंयच, लय भटकलंय, ते कुठं कस काय जवळ येईन हो, दिसणारच नाही ना माऊलीला. आणि माता माऊली कवर त्याच्या मागं फिरणार हो, हे बघायचं असते ना सगळं तिला. तसं माऊली थोडं 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 करत राहा, माऊली आपल्याकडं बघणारच आहे. आणि उद्यापासून नियमाने बरोबर 5 ते 7 या वेळेमध्ये ज्ञानेश्वरी भावार्थ गुढ दीपिका, तुम्ही जे म्हणाल ते, काय नाव लिहिलं इथं, गुढार्थ ज्ञानेश्वरी भाव
कथा